नमस्कार. आजच्या या विशेष माहिती सत्रात आपण एका अशा भन्नाट व्यक्तिमत्वाची ओळख करून घेणार आहोत ज्यांनी आपली कल्पनाशक्ती आणि प्रत्यक्ष समाजकार्य यांची एक अतिशय सुंदर सांगड घातली. त्या म्हणजे 1957 मध्ये जन्मलेल्या मृणालिनी चिंतामणी चितळे. अनेकदा आपण पाहतो की जे उत्कृष्ट लेखक असतात ते फक्त आपल्या शब्दांच्या जगात रमतात, बरोबर. पण मृणालिनी चितळे यांचा प्रवास अगदी वेगळा आणि रंजक आहे. तो केवळ शब्दांपुरता मर्यादित नाही, तर एका सशक्त संस्था उभारणीचाही तो एक मोठा प्रवास आहे. चला तर मग साहित्याकडून समाजाकडे जाणाऱ्या या प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात करूया. आता सगळ्यात आधी या एका मोठ्या आकड्याकडे वळूया. 18. हा काही साधा आकडा नाही बरं का. तर मृणालिनी चितळे यांनी आत्तापर्यंत प्रकाशित केलेल्या एकूण पुस्तकांची ती अफाट संख्या आहे. विचार करा, एवढी प्रचंड आणि वैविध्यपूर्ण साहित्य निर्मिती एकाच लेखिकेकडून होणं हे खरंच थक्क करणारे आहे. यावरून त्यांच्या लेखनातील सातत्य आणि विचारांची स्पष्टता किती प्रगल्भ असेल याचा आपल्याला सहज अंदाज येतो. चला तर मग त्यांच्या या बहुआयामी साहित्यिक प्रवासावर एक नजर टाकूया. त्यांच्या साहित्याची व्याप्ती खरंच खूप मोठी आहे. यात तुम्हाला वाचकांना भुरळ घालणारे उत्तम कथासंग्रह मिळतील, तसेच शब्दांकन करण्याचे अत्यंत कठीण कौशल्यही त्यांनी अगदी लीलया पेलले आहे. पण यातील सर्वात भारी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे त्यांनी केवळ मोठ्यांसाठीच नाही तर लहानांसाठीही अत्यंत सुरेख अशी नाटुकली लिहिली आहेत. म्हणजे पहा, लहान मुलांचे निरागस भावविश्व समजून घेणे आणि मोठ्यांच्या गुंतागुंतीच्या समस्यांवर भाष्य करणे, या दोन्ही आघाड्यांवर त्या एकदम यशस्वी ठरल्या. सर्व वयोगटांतील वाचकांना आपल्या लेखणीने जोडून ठेवण्याची कमाल त्यांनी साध्य केली आहे. आता पुढचा टप्पा येतो तो म्हणजे त्यांना मिळालेले राज्यस्तरीय सन्मान आणि यश. आता इथे एक अतिशय रंजक आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. त्यांच्या 2 सर्वाधिक गाजलेल्या साहित्यकृतींची आपण तुलना पाहूया. एकीकडे आहे कर्ता करविता, हे संपादित पुस्तक ज्याने मानाचा असा राज्य पुरस्कार पटकावला. संपूर्ण राज्यातून एका पुस्तकाची निवड होणे ही काही साधी गोष्ट नक्कीच नाही. आणि दुसरीकडे आहे मेळघाटावरील मोहर. ह्या पुस्तकाने तर तब्बल 2 मोठे पुरस्कार खिशात टाकले आहेत. एवढंच नाही तर हे पुस्तक इतकं लोकप्रिय झालं की त्याची चक्क 7वी आवृत्ती प्रकाशित करावी लागली. आजच्या काळात एखाद्या पुस्तकाच्या 7 आवृत्त्या निघणे ही खऱ्या अर्थाने वाचकांच्या पसंतीची सगळ्यात मोठी पावती आहे. पण इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. विचारांना दिशा देण्याचे त्यांचे हे काम फक्त पुस्तकांच्या छापील पानांपुरतेच मर्यादित राहिले का? मुळीच नाही. या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक अतिशय महान पैलू आपल्यासमोर उलगडते. त्या केवळ एका प्रतिभावान लेखिकाच नव्हत्या, तर समाजासाठी प्रत्यक्ष झटणाऱ्या, तळागाळात काम करणाऱ्या एक समर्पित शिक्षणतज्ज्ञही होत्या. आणि म्हणूनच समाज आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या या अमूल्य योगदानाविषयी आता आपण जाणून घेणार आहोत. इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा आकडा 12. सलग 12 वर्ष त्यांनी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेसारख्या ऐतिहासिक आणि प्रतिष्ठित संस्थेच्या संचालक मंडळावर काम केलंय. स्त्री शिक्षणासाठी आणि संस्था चालवण्यासाठी लागणारं अफाट समर्पण त्यांनी या 12 वर्षात आपल्या प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलंय. एक शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांची ही भूमिका खरोखरच अतुलनीय आणि सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आणि या अखंड निस्वार्थ सेवेची अधिकृत दखलही घेतली गेली. पुणे महानगरपालिकेने त्यांना सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यासाठी विशेष पुरस्कार देऊन गौरविले. समाजातील एक खंबीर आणि प्रत्यक्ष बदल घडवून आणणारी व्यक्ती म्हणून नागरी प्रशासनाने केलेला हा अत्यंत मोठा गौरव होता. हा सन्मान अगदी स्पष्ट करतो की त्यांचे कार्य केवळ पुस्तकांच्या कपाटात बंदिस्त नव्हते, तर ते लोकांच्या प्रत्यक्ष आयुष्यात सकारात्मक बदल घडवत होते. विद्यार्थ्यांसाठी आणि तरुण पिढीसाठी हा प्रवास कसा एक मोठी प्रेरणा आहे ते आपण पाहूया. हा संपूर्ण जीवनप्रवास कसा उलगडतो आणि टप्प्याटप्प्याने कसा पुढे जातो ते आपण पाहूया. पहिला टप्पा म्हणजे उत्कृष्ट कथा आणि नाटकांची निर्मिती, जे त्यांच्या अपाट सर्जनशीलतेचे प्रतीक आहे. दुसरा टप्पा म्हणजे ह्या सर्जनशीलतेला मिळालेली कृतीची जोड, म्हणजेच तब्बल 12 वर्षे एका मोठ्या शिक्षण संस्थेत केलेले खंबीर नेतृत्व. आणि मग येतो तिसरा टप्पा, जो म्हणजे या समाजसेवेची पोचपावती म्हणून मिळालेला नागरी सन्मान. यातून एक गोष्ट प्रकर्षाने शिकायला मिळते: खरा आणि चिरकाल टिकणारा वारसा तेव्हाच निर्माण होतो जेव्हा आपल्या अंगभूत कलागुणांना प्रत्यक्ष समाजसेवेची भक्कम जोड मिळते. या सगळ्या अद्भुत प्रवासावरून शेवटी एक अत्यंत सखोल विचार नक्कीच मनात येतो.
येणाऱ्या पिढ्या आपली सर्जनशील कौशल्य आणि प्रत्यक्ष समाजसेवा यांची अशीच सुरेख सांगड घालून समाजावर आपला कायमस्वरूपी ठसा कसा उमटवू शकतील. कला ही फक्त मनोरंजनापुरती मर्यादित न राहता ती समाज परिवर्तनाचे एक प्रभावी साधन कशी बनेल हे मृणालिनी चितळे यांच्या जीवनाने अगदी उत्तम प्रकारे सिद्ध केले आहे.